दानोळी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। शनिवारी दुपारी नागरिकांनी कार्यालयात ठिय्या मारला। या बोंगळ कारभारासंदर्भात तक्रार केली, पण तक्रार निवारणासाठी कार्यालयात ना अधिकारी ना कर्मचारी होते। यावेळी नागरिकांनी आपल्या प्रकट शब्दात व्यथा मांडल्या। दानोळी येथील महावितरण कंपनीचे ज्युनियर इंजिनियर मयूर आवळे हे शनिवारी दुपारी कार्यालयात उपस्थित नव्हते। यावेळी काही वीज ग्राहकांची तक्रार होती, पण आवळे हे कार्यालयात उपस्थित नव्हते। परंतु त्यांनी तक्रारीचे निरसन करण्यासाठी त्यांना संपर्क केला, परंतु त्यांना दुपारपासून कोणाचाही फोन घेतला नाही। यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काही शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज गेली आठवडाभर बंद आहे। त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रार करूनही त्यांची वीज सुरळीत चालू केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे। आज दानोळी तूप केंद्रानंतर आम्ही आल्यानंतर 3 वाजेपासून आम्ही या साहेबांची वाट बघालोय, पण इथं ग्राहक आम्ही थांबलोय। अचानक कनेक्शन कट केलेलं आहे। हुकुमशाहीच्या पद्धतीने दानोळी एमएससीबीचा कारभार चालू आहे आणि साहेब फोन उचलून झालेत आमचा, आणि त्यांचं 3 वाजेपासून आम्ही वाट बघालो। तिथं साहेब ड्युटीवर असताना हजर नाही आहेत आणि ग्राहकांची तक्रार आहे। ग्राहक 3 वाजेपासून बसलेले आहेत तिथं, कोण वायरमन दाद घ्यायला तयार नाही। ऑफिस पूर्ण मोकळेलं आहे आणि असं नेहमी चालत असतंय आणि इथं मनमानी कारभार चालू आहे एमएससीबीचा। ग्राहकांच्यावर अन्याय कुठलीही न नोटीस देता कनेक्शन कट करत गावातली कनेक्शन कट करण्यात येत आहेत आणि ह्या ग्राहकांच्या अन्याय करत आहे एमएससीबी।